पायाची आहे, 34 पायाची आहे, 67 पायाची आहे आणि 81 पायाची आहे. वरती सभागृह पाहायचं आहे, पाहायचं आहे आणि गॅलरी पाहायची आहे. या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत इथं गॅलरीमधल्या या पाहायच्या आहेत. वॉटर लाईन पाहायची आहे, इथं पाण्याची व्यवस्था वगैरे कशी होती या सगळ्या गोष्टी. आणि ह्या डोंगराच्या त्या साईडला एक निर्वाण भूमी ज्याला म्हणतात, म्हणजे इथे जे अर्थ होते जेव्हा त्यांचं इथे निधन होत असत किंवा जे महास्तवीर होते, आचार्य होते, निधन होत असत, एक प्राचीन युनिव्हर्सिटी होती. तिथं निधन झाल्यानंतर ते फार दुरून आलेले असत, तर त्यांचं जे बॉडी होती ती पुन्हा त्यांच्या घरी पाठवणी शक्य नसते. मग ते इथेच त्याला दहन केलं जायचं आणि त्याच्या धातू रक्षणावरती एक घरी पाठवला जायचा किंवा तिकडच्या त्या संबंधित विहारामध्ये आणि एक भागावरती तिकडे पाठीमागे त्याच्यावर स्तूप उभारले जायचे. असे त्या काळामध्ये शेकडो स्तूप होते. तर त्याला त्या काळामध्ये स्मशानभूमी किंवा सुशानभूमी असं देखील म्हटलं जातं. मग त्याला नंतरच्या काळामधलं नाव आहे निर्वाण भीती किंवा निर्वाण भूमी. पण तिथे कोणी जाणार नाही आपण बघायला, कारण काही लोकांना यातलं जमणार नाही. फक्त तरुण लोकच बघू शकतात, कारण जे अवघड रस्ता आहे, डोंगरावरून असं खाली उतरावं लागतं स्ट्रेट. वयस्कर लोकांना जमणार नाही, मागे आपण वयस्कर लोकांना जमणार नाही, कारण त्यांचा चालण्याचा स्पीड आता वरती आम्ही पाहिला वरती येतात. हां, त्याचे काही तरुण असतील, त्यांना इच्छा असेल तर आपण तिकडे जाऊ. ही जी कान्हेरी लेणी आहे, या कान्हेरी लेणीचा इतिहास इसवी सन पूर्व 15 शतकापासून सुरू होतो ते इसवी सनाच्या 12 शतकापर्यंत, म्हणजे 1100 वर्षाचा काळ जो होता तो ह्या लेणीच्या निर्माणात किंवा इथल्या व्यवहारामध्ये ही लेणी 1100 वर्ष होती. या लेणीमध्ये आपल्याला तिन्ही बुद्ध धर्मातील तिन्ही पंथांचा उदय दिसतो. कुठले कुठले तीन प्रमुख हे आहेत पंथ? सगळे विपसना करतात ना. पहिला मूळ हे कुठला होता? मूळ वाघ कुठला होता? शेरवाघ. त्यानंतर मायानंतर वज्रयान. हे तीन प्रमुख यान आहेत बुद्ध धर्माचे. तर तिन्ही यानांचा संगम इथे झालेला आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे वेळोवेळी. जेव्हा थेरवादी लेण्या होत्या, थेरवादानंतर महायानी लेण्या झाल्या, इकडे काही निर्माण, मग महायानी नंतर वज्रयानी लेण्या पण झाल्या. त्या शिल्पातून आपल्याला ते प्रतीक होतं. कान्हेरीचं नाव, हा जो दगड तुम्हाला दिसतोय, हा डोंगर, हा पूर्ण अखंड एकच खडक आहे, अखंड एकच दगड आहे तो. आणि त्या एका दगडामध्ये ह्या लेण्या कोरलेल्या आहेत. तेवढा मोठा दगड आहे, त्याची प्रचिती तुम्हाला आता वरती गेल्यानंतर येईलच की हा एकच शिला जी आहे ती केवढी मोठी आहे. हा शिला कशी आहे? कातळ आहे, काळी आहे. त्यामुळे या पर्वताला कन्नगिरी असं त्या काळामध्ये म्हटलं जातं. मूळ नाव काय आहे? कन्नगिरी. त्या कन्नगिरीचाच नंतर अपभ्रंश आत्ताच्या काळामध्ये आपण काय म्हणतो? कान्हेरी म्हणतो. तर असा याचा इतिहास आहे. हे लेणी क्रमांक 1 आहे, हे विहार क्रमांक 1 आहे. हे विहार क्रमांक 1 इसवी सन पूर्व 1 शतकातला आहे. कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त स्तूप दिसतील. तुम्हाला ह्याच्यामध्ये बुद्धांच्या मूर्त्या दिसणार नाहीत, कारण त्या जास्त प्रमाणामध्ये प्रचलनात नव्हत्या. त्यानंतरच्या काळामध्ये तुम्हाला पुढे दिसतील. ही जी गॅलरी आहे ही नंतरच्या काळातली गॅलरी. ह्याच्यामध्ये स्तूप आणि बुद्धांच्या काही मूर्त्या दिसतील. आणि तिकडे लेणी क्रमांक 3 जो आहे ते या लेणीचं, या मोनेस्ट्रीचं मेन चैत्य आहे, ज्याला मेन टेम्पल म्हणतो ना आपण, ते आहे चैत्यगृह. तर हे जे विहार क्रमांक 1 आहे, हे 2 माळ्याचा विहार क्रमांक आहे. वरती देखील एक फ्लोअर आहे तुम्हाला दिसतोय, आणि त्याच्यामध्ये जाण्याचा रस्ता आतून होता, पण आता बंद करून टाकला, कारण लोक आतमध्ये जाऊन उलटपणा फार मागवायचे पूर्वी. तो आर्किओलॉजीने ते बंद करून ठेवले. तुम्हाला हे बघायचं असेल तर बघून घ्या, एक फोटो काढा आणि फोटो. ही अपूर्ण अवस्थेतील विहार आहे, म्हणजे याचं काम पूर्ण झालेलं नाही आहे. इथे 2 तुम्हाला स्तूप दिसत आहेत. त्या स्तूपाचं छत्त वगैरे एसटी वगैरे ढासळलेली आहे. हा पूर्ण आहे, छत्त पण आहे त्यावरती तुम्हाला दिसत आहे. आता हा जो स्तूप आहे तो तुम्ही कोणत्या प्रकारचा स्तूप आहे असं सांगू शकता? म्हणजे स्तूपाचे काही प्रकार आहेत. स्तूपाचे प्रकार आहेत तुम्हाला माहिती आहे का? कोणत्या म्हणजे स्तूप कसे काय ओळखायचे? हा कोणता स्तूप आहे? तुम्ही धम्मयात्रा गेले बहुत वेळची वगैरे,
सर्वांनी बोधगयाची धम्मयात्रा केली का? म्हणजे बोधगया, कुशीनगर वगैरे ही धम्मयात्रा केलेली आहे का तुम्ही? तुम्हाला सगळीकडे स्तूप भेटले असतील तिकडे भगवान बुद्धांच्या आणि त्यांच्या प्रमुख भिक्षूंच्या आयुष्यातील महत्त्वाचे जे स्तूप आहेत, जे स्थान आहेत, तिकडे तुम्ही व्हिजिट केली असणार. मग तिथे कोणत्या कोणत्या प्रकारचे स्तूप तुम्ही पाहिले? तुम्ही धम्मयात्रा करताना तुम्हाला सांगितले का या स्तूपाचे प्रकार? मोठी स्तूप हा एक प्रकार आहे. तुम्ही सारनाथला गेला होता बरेच जण तुमच्यामधले. तिथला जो प्रमुख स्तूप आहे, जे प्रमुख वैशिष्ट्य आहे, त्याला कोणत्या प्रकारचे स्तूप म्हणतात? 4 प्रकारचे स्तूप असतात. एक असतो शारीरिक स्तूप, एक असतो पारिभौतिक स्तूप आणि एक असतो उद्देशिका स्तूप आणि त्याच्यानंतर असतो मोठी स्तूप म्हणजे मनोती स्तूप. जर तुम्ही धम्मेक स्तूपाला जेव्हा तुम्ही वंदन केलं किंवा तिथे भेट दिली, तो स्तूप आहे, तो स्तूप का बांधला गेला होता सम्राट अशोकांद्वारे? कारण त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी पहिलं प्रवचन दिलं, म्हणजे पहिला उपदेश दिला, धम्मचक्र प्रवर्तन सूत्र तिथे केलं भगवान बुद्धांनी. म्हणून त्या स्तूपाला उद्देशिका स्तूप म्हणतात. त्या स्तूपाला उद्देशिका स्तूप म्हणतात. त्याच्यासमोर एक भग्न स्तूप आहे, फक्त त्याच्या खालच्या अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. त्याला धम्मराजिक स्तूप म्हणतात. धम्मराजिक कुठल्या प्रकारचा स्तूप असतो? धम्मराजिक हा भगवान बुद्धांच्या शारीरिक धातूवरती बांधलेला स्तूप असतो किंवा कोणत्याही अहर्तांच्या धातुरक्षणावरती बांधलेल्या स्तूपाला शारीरिक स्तूप, रिलिक स्तूप असं म्हटलं जातं. तिथून पुढे तुम्ही गेलात एक चौखंडी स्तूप म्हणून तुम्हाला भेटतो म्युझियमच्या अपोजिट साईडला. तो देखील उद्देशिका स्तूप आहे. त्याला उद्देशिका स्तूप का म्हणतात? कारण पहिले 5 परिव्राजक आणि भगवान बुद्धांची, जेव्हा भगवान बुद्ध उपदेश द्यायला सारनाथला गेले त्यावेळी त्यांची आणि त्या 5 परिव्राजकांची तिथे भेट झाली होती पहिल्यांदा सारनाथला गेल्यानंतर, इसिपतनमध्ये मिरगावला गेल्यानंतर. म्हणून तो उद्देश म्हणून तिथे तो चौखंडी स्तूप बांधण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर वैशालीमध्ये तुम्हाला भगवान बुद्धांच्या भिक्षापात्रावरती स्तूप बांधलेला आहे असं तुम्ही ऐकलं असेल. जेव्हा भगवान बुद्ध महापरिनिर्वाण घोषित करतात आणि कुशीनगरकडे जातात भगवान बुद्ध, त्यावेळी ते वैशालीच्या भिक्षावींना किंवा तिथल्या जनतेला काय भेट देतात? भिक्षापात्र भेट देतात. म्हणजे भिक्षापात्र त्या स्तूपाला म्हणतात पारिभौतिक स्तूप, कारण ते भगवान बुद्धांनी ती वस्तू वापरली होती. म्हणजे भिक्षापात्र किंवा भगवान बुद्धांचं चिवर, शारीरिक, पारिभौतिक आणि उद्देशिका. त्याच्यानंतर येतात मोठी स्तूप, छोटे छोटे स्तूप असतात, एवढे स्तूप असतात. ते एकमेकांना भेट देण्यासाठी, पूजास्थानी तुमच्या घरी ठेवण्यासाठी, किंवा त्या काळामध्ये अशी पद्धत होती की विहारातून तो मोठी स्तूप बाहेर आणला जायचा, त्याला दर्शन घेतलं जायचं आणि मग तो परत आत जाऊन ठेवला जायचा. कुठेही गेला तर लक्षात ठेवा हे 4 प्रकारचे स्तूप असतात. आणि हा कोणत्या प्रकारचा स्तूप आहे हे आपण आज सांगू शकत नाही, कारण याच्याबद्दलची ती माहिती मिळालेली नाही. स्तूप आहे, पण स्तूप कोणत्या प्रकारचा आहे याचा शिलालेख किंवा काही तिथे कुठला ताम्रलेख वगैरे असं काही मिळालेलं नाही. आता आपण 3 नंबर चैत्यगृहामध्ये जाणार आहोत. त्या चैत्यगृहामध्ये एक ताम्रपट मिळाला होता, त्याच्यावरती लेख होते आणि त्या ठिकाणी जो करंड मिळाला होता धातुरक्षांचा, त्याच्यामध्ये भगवान बुद्धांच्या धातुरक्षा होत्या असं म्हटलं जातं. तर आपण तो आता त्या विहारामध्ये पाहणार, त्या विहारात आतमध्ये जाणार आहोत चैत्यामध्ये. तिथं सर्वजण आपण चैत्याला वंदन करणार आहोत, स्तूपाला वंदन करणार आहोत. कारण स्तूप म्हणजेच कोणाचं प्रतीक आहे? भगवान बुद्धांचं प्रतीक आहे. बोधिवृक्ष म्हणजे भगवान बुद्धांचं प्रतीक आहे. धम्मचक्र म्हणजे भगवान बुद्धांचं प्रतीक आहे. तर आपण आतमध्ये जाऊन स्तूपाला वंदन करणार आहोत. वेदिका म्हणतात. आणि खालचा जो भाग आहे सिलेंड्रिकल, हा जो गोल भाग आहे त्याला काय म्हणतात? मेदी म्हणतात. त्या स्तूप अशा पद्धतीने बघितला जातो. मेदी, वेदिका, अंड, हर्मिका, यष्टी आणि वरती शक्ता. हां, पाहिजे तर लिहून ठेवा तुम्ही. जी पाण्याची सिस्टम होती, वॉटर सिस्टम, त्याच्यामध्ये जे पिण्याचं पाणी असायचं त्याच्या टाक्या ज्या असायच्या त्या कवर असायच्या, त्याला पोदी असं म्हटलं जातं.
आणि ह्या ज्या ओपन तुम्हाला टाक्या दिसत आहेत त्याला कोदी असं म्हटलं जातं. हे पाणी वापरासाठी यूज केलं जातं. तर याच्यामध्ये लेण्यांमध्ये 2 प्रकारच्या टाक्या तुम्हाला आढळतील. तुम्ही इथं जे वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम आपण म्हणतो ना, आजच्या घडीला मागच्या काही 10-15 वर्षापासून हे प्रपोजल येत आहेत प्रत्येक सोसायट्यांमध्ये, शहरांमध्ये, की तुम्ही वॉटर हार्वेस्टिंग करा. पाणी तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सूरा मेरय मज्ज पमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वंदामि सर्वदा. 36.10 फूट असं हे आडवं लांब आहे. त्यानंतर तुम्हाला ही जी वरती उंची ती दिसते साधारण तर असं या लेणीचं हे आहे. यामध्ये हे जे पिलर तुम्हाला दिसत आहेत हे एकूण 34 पिलर आहेत. यातले काही पिलर जे आहेत ते मधल्या काळामध्ये तुटले होते, तर काही पिलर फक्त नवीन बांधण्यात आलेले आहेत. तर तुम्हाला जे जुने पिलर जे दिसत आहेत त्या जुन्या पिलरवरती तुम्हाला अशा प्रकारचे डिझाईन दिसतील. म्हणजे ह्या लेणीला जो वाहलेला आहे त्याला भारवाहक म्हणतात. ते भारवाहक किंवा तुम्हाला हत्ती त्याच्यावरती डिझाईन केलेले तुम्हाला आठवडून येते.
शिल्प आहे हे संपूर्ण शिल्प जवळपास भगवान बुद्धांच्या जीवनावर आधारित आहे. त्यामध्ये त्यांनी भगवान सिद्धार्थाच्या जन्मापासून सिद्धार्थाचं जो बुद्धत्व प्राप्त झालं बुद्धिवृक्षाखाली, बरोबर का? तो बुद्धिवृक्ष सुद्धा तिथे आपल्याला एव्हिडन्स म्हणून मिळतोय. त्याच्या पुढे आल्यानंतर पाहिलं तर तिथे भगवान बुद्धांचे 2 पाय सुद्धा दिसत आहेत, डावा आणि उजवा, बरोबर का? आणि त्या दोन्ही पायामध्ये जसं आपल्या स्किनवर हाताच्या पायाच्या स्किनवरती काही आकार असतात, शिरा असतात, बरोबर ना? आणि ते आलेल्या मला स्पष्ट दिसतात पायावरच्या. ते भगवान बुद्धाचे पाय जे म्हणतात ते तुम्हाला त्या शिल्पामध्ये दिसत आहेत. आणि हेच भगवान बुद्धाचे पाय तुम्हाला किमान 88 म्हणजे निर्वाण भूमी, निर्वाण सुद्धा आपण म्हणतो त्याला, तिथे तुम्हाला एक मला शिल्प दिसेल. हे जे आहे ते भगवान बुद्धाच्या जन्मा शिल्पावरती आधारित आहे. भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणापासून त्या बुद्धाचे पाय त्याच्या बाजूला भगवान बुद्धाचं जेव्हा महापरिनिर्वाण झालं त्यांना एका पेटाऱ्यामध्ये ठेवण्यात आलं होतं, बरोबर आहे का? चुकीचं आहे. भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं लगेच त्यांना अग्नी देण्यात आला नव्हता, काही दिवस ठेवण्यात आलं होतं, ते सुद्धा तुम्हाला दिसत असेल. आणि सर्वात खाली 2 शिंग दिसत आहेत आणि ते दोन्ही बाजूला चेहरे आहेत. भगवान बुद्धाचा तत्व हा एका सिंहासारखा आहे, ते पण त्याचं आपल्याला वर्णन करत आहे. बाकी अनेक जातकथा आहेत, शिल्पकला आहेत, त्याच्यामध्ये नालागिरी गजवरची आपण त्याच्यामध्ये म्हणजे ती पण जात आहे, हातीची सोड, ते चिंचायची होती, त्याचा पण म्हणजे अनेक याच्यामध्ये तुम्हाला शिल्पकला आठवून येतात. आता आपल्याकडे तेवढा वेळ असल्यामुळे प्रत्येकाला त्यामुळे पुरेसा उजेड दिसतोय तुम्हाला. हा उजेड जो पडला आहे लेणीमध्ये तो कशामुळे पडला? तो जो पाठीमागे जी तुम्हाला खिडकी दिसते त्या खिडकीतून तो प्रकाश जो आहे तो स्तूपावरती आलेला आहे, चैत्यावरती, आणि त्याच्यावरती जो बाकी ठिकाणी जो पायावरती झाला, त्यामुळे आपल्याला प्रकाश दिसते. तसंच त्या काळामध्ये जी सिस्टम होती ही प्रकाशाची याच्यामध्ये कशी पुरेपूर व्यवस्था आहे, जास्तही प्रकाश नाही आहे आणि कमीही प्रकाश नाही आहे. त्यामुळे ह्या चैत्यामध्ये जे ध्यान करायला लोक त्या काळामध्ये बसत असत त्यांना उजेडाचा कुठलाही त्रास होत नसत, की जास्तही नसत किंवा कमी देखील नसत. हा जो तुम्हाला चैत्यगृह दिसतोय तो ह्या कॉम्प्लेक्सचा, ही जी मोनेस्ट्री होती प्राचीन काळामध्ये तिचं मेन चैत्यगृह आहे. हे चैत्यगृह त्या भिंतीपासून ते त्या भिंतीपर्यंत 86.5 फूट लांब आहे आणि असं आडवं 36.10 फूट असं हे आडवं लांब आहे. त्यानंतर तुम्हाला ही जी वरती उंची त्याच्यामध्ये हे जे पिलर तुम्हाला दिसत आहेत हे एकूण 34 पिलर आहेत. यातले काही पिलर जे आहेत ते मधल्या काळामध्ये तुटले होते, तर काही पिलर फक्त नवीन बांधण्यात आलेले आहेत. परंतु तुम्हाला जे जुने पिलर जे दिसत आहेत त्या जुन्या पिलरवरती तुम्हाला अशा प्रकारचे डिझाईन दिसते. म्हणजे ह्या लेणीचा जो वाहलेला आहे त्याला भारवाहक म्हणतात. ते भारवाहक किंवा तुम्हाला हत्ती त्याच्यावरती डिझाईन केलेले तुम्हाला आढळून येते. मी दिसतो का म्हटलं? माझ्या समोरचा काम दिसतो का तुम्हाला सर्वांना? आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे, धूळ डोंगर साजरा, बरोबर काय? कोणती शिल्पकला आहे ती अगदी जवळून बघायचीच नाही. जेवढं तुम्ही लांबून लांबून बघणार तेवढं तेवढं सुंदर दिसतं. तो हा जो खांब आहे या खांबाच्या बरोबर तुम्हाला दिसत असतील 2 हत्ती आहेत. महामायेला जेव्हा स्वप्नामध्ये पांढऱ्या हत्ती आले होते, अगोदर तुम्हाला इतिहास
हे जे शिल्प आहे हे संपूर्ण शिल्प जवळपास भगवान बुद्धांच्या जीवनावर आधारित आहे. त्यामुळे त्यांनी भगवान सिद्धार्थाच्या जन्मापासून सिद्धार्थाला बुद्धत्व प्राप्त झालं ते वृक्ष आहे बरोबर का? तो वृक्ष सुद्धा तिथे आपल्याला एव्हिडन्स म्हणून दिसतोय. त्याच्यापुढे आल्यानंतर मागे तुम्ही पाहिलं तर तिथे भगवान बुद्धांचे 2 पाय सुद्धा दिसत आहेत, डावा आणि उजवा बरोबर का? हा उजेड जो पडला आहे लेणीमध्ये कशामुळे पडला? तो जो पाठीमागे जी तुम्हाला खिडकी दिसते त्या खिडकीतून तो प्रकाश जो आहे तो स्तूपावरती आलेला आहे, चैत्यावरती. त्याच्यावरती जो बाकी ठिकाणी तो तळावरती झाला. त्यामुळे आपल्याला प्रकाश दिसते. तसंच त्या काळामध्ये जी सिस्टम होती ही प्रकाशाची याच्यामध्ये कशी पुरेपूर व्यवस्था आहे. जास्तही प्रकाश नाही आहे आणि कमीही प्रकाश नाही आहे. त्यामुळे ह्या चैत्यामध्ये जे ध्यान करायला लोक त्या काळामध्ये बसत असत त्यांना उजेडाचा कुठलाही त्रास होत नसत, जास्तही नसत किंवा कमी देखील नसत. हा जो तुम्हाला चैत्यगृह दिसतो तो या कॉम्प्लेक्सचा ही जी मोनेश्री होती प्राचीन काळामध्ये तिचं मेन चैत्यगृह आहे. हे चैत्यगृह त्या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत 86.5 फूट लांब आहे. आणि असं बोधिसत्व कशावर ओळखतात शिल्प? एक मुख्य त्यांच्या ह्याच्यामध्ये ओळख असते शिल्पामध्ये. त्यांचं जे मुकुट आहे ना त्याच्यामध्ये बुद्धांचं शिल्प असतं किंवा त्याच्यात बुद्धांच्या जागी स्तूप असतो. मुकुटामध्ये स्तूप किंवा बुद्ध असेल तर बोधिसत्व. मध्ये ओळखायचे असतील तर वज्रपाणी असतील तर हातामध्ये वज्र असते, हातामध्ये पद्म असेल तर पद्मपाणी, 4 हात 6 हात 1000 हात असतील तर अवलोकितेश्वर. मध्ये परित्राण पाठाचं शिल्प बघायचं आहे. आता आपण 3 नाही अजून 4-5 लेण्या बघायच्या. आपण जे ह्या मूर्त्या पाहतोय बुद्धांच्या, तर ह्या ज्या मूर्त्या आहेत या दीपंकर बुद्धांच्या मूर्त्या आहेत असं मला वाटतं. त्याचं कारण काय आहे? तुम्हाला 3 फुटाची एक मूर्ती दिसते, ती एक महिला दिसते तुम्हाला. महिला त्याच्या हातामध्ये काय दिसते तुम्हाला? दिवा असतो तिच्या हातामध्ये. दिवा हां, तिला दीपतारा म्हटलं जातं. दीपतारा ही पश्चिमेची देवता आहे. पश्चिमेचे जे नाविक आहेत, पश्चिमेचे जे नावाडी असतात त्यांची जी देवता आहे. जेव्हा पश्चिमेचे नावाडी म्हणजे कोस्टल लाईनला राहणारे जे नावाडी जेव्हा सेलिंगसाठी निघत बाहेर किंवा ज्याला काय म्हणतात नौका नेण्यासाठी म्हणजे व्यापारासाठी वगैरे म्हणा, तेव्हा ते दीपतारा आणि दीपंकर बुद्धांची पूजा करायची आणि मग ते जहाजामध्ये बसायचे आणि व्यापाराला जायचे. तुम्ही बामियांची मूर्ती पाहिली अफगाणिस्ताननी तिकडच्या सरकारने, ती मूर्ती दीपंकर बुद्धांची मूर्ती होती. आपण म्हणतो ना बुद्धांची मूर्ती होती बुद्धांची, पण ती दीपंकर बुद्धांची मूर्ती होती. आता दीपंकर बुद्ध कोण होते? पण त्यांची ना असे पूर्ण हे होते म्हणजे ते चिवर जे होतं ते जे बाजूला जे दिसतंय आताचे किती आहेत? आताच्या 28वे सम्यक संबुद्ध. त्यांच्या अगोदर 27 झाले. त्याच्या 27मधले एक हे दीपंकर बुद्ध आहे. यांना मी दीपंकर बुद्ध म्हणण्याचं कारण 2 आहेत, 3 आहेत. एक तर पश्चिमेला ही लेणी आहे कोस्टल लाईनवरती. दुसरं म्हणजे बाजूला दीपतारा आहे, दीपतारा आहे. आणि पुढे आपण 67 लेणी क्रमांकामध्ये गेल्यानंतर आपल्याला सुमेध बोधिसत्वांची कथा पाहायला मिळेल. सुमेध बोधिसत्वांची कथा पाहिली तुम्ही सर्वांनी? आत्ताचे जे सम्यक संबुद्ध आहेत ते त्या काळामध्ये सुमेध तपस्वी होते आणि त्यांची आणि दीपंकर बुद्धांची भेट झाली होती. अमरावती नगरामध्ये दीपंकर बुद्ध येणार होते आणि ते येताना सुमेध तपस्वी काय करतात, सगळ्यांना विचारतात काय होणार आहे, एवढी लोक का साफसफाई वगैरे करत आहेत किंवा दीप प्रज्वलन करत आहेत. तेव्हा ते नगरातील लोक सांगतात की आज दीपंकर बुद्धांचं आमच्या नगरामध्ये आगमन होणार आहे. म्हणजे म्हणतात मी पण काहीतरी काम करतो त्यांची सेवा करतो. म्हणजे झाडू काढू लागतात, कचरा साफ करू लागतात, तेवढ्या दीपंकर बुद्धांचं आगमन होतं.
आगमन झाल्यानंतर त्यांचा पाय असा पाण्यामध्ये किंवा खाली जमिनीवरती धुळी मातीत पडू नये म्हणून दीपंकर बुद्ध आपल्या जटा पसरतात आणि त्याच्यावरतून ते बुद्ध चालतात असं दाखवलेलं आहे चित्र. मग ते दीपंकर बुद्ध असतात ते सुमेध तपस्वीला सांगतात की पुढे एका कल्पामध्ये भद्रकल्पामध्ये तू बुद्ध होणार आहे. तर ती कथा आपल्याला 67 लेणीमध्ये पाहायची. या 3 कारणांनी ह्या मूर्तींना मी दीपंकर बुद्ध म्हणतो. नॉर्मली तुम्हाला सगळीकडे बुद्धच वाचायला मिळेल. ठीक आहे, बाहेर गेटवर फोटो काढूया आपण, देवनागरी लिपी दाखवूया आणि त्या ह्याच्यावर नागराजा आणि खाली जी प्राण्यांची शिल्प आहेत ती फोटो काढून वरती आहे. पाणी येतं डोंगरावरती जे पडतं पावसाचं पाणी, तर वरती देखील मोठ्या टाक्या होत्या आणि त्या टाक्यांमधून देखील अशी पाण्याची एक वॉटर लाईन काढली होती. वरून ते पाणी या लाईनद्वारे खाली प्रत्येक लेण्यांच्या ह्या अशा टाक्यांमध्ये सप्लाय होत होतं. तर ही जी पाण्याची टाकी आहे ही पोदी प्रकारातली टाकी आहे, म्हणजे पिण्याचं पाणी. इथं जो शिलालेख तुम्हाला दिसतोय त्या शिलालेखामध्ये चेंबूरच्या एका व्यापाऱ्याचा उल्लेख आहे की त्यांनी ही टाकी दान दिली होती. पूर्ण काय आहे, कारण तुम्ही जाणता सर्वजण, आपण गावी किंवा कुठेही शहरात विहार बांधतो तर जसं जसं दान जमा होतं तसं तसं त्याचं काम हळूहळू वाढत जातं. दान जमा झालं की दान स्टॉप झालं की काम स्टॉप असतं. पुन्हा एखादं दान आलं तिथे किंवा रक्कम काही जमा झाली की मग त्याचं काम परत पुन्हा वाढतं. तर लेण्यांचं देखील असंच होतं. काही लेण्या अपूर्ण अवस्थेत याच कारणाने पडल्या की त्याचं जे दानाचा जो हो होता त्या लेणीसाठी तो थांबला होता. त्यामुळे आणि दुसरं कारण असं असतं की जो दगड असतो तो जर ठिसूळ कधी बनवत नाहीत पुढे जाऊन. मग अशा 2 प्रकारे लेण्यांचं काम कधी कधी अपूर्ण राहिलं जातं. काही लेण्या पूर्ण असतात. 3 नंबर पाहिलं एकदम हे चांगली होती ती लेणी, डिझायनेबल होती, ती पूर्ण होती. 1 नंबर पूर्ण होती. वरती काही तुम्ही आता गॅलरी वगैरे आपण पाहू सभागृह, ते देखील कंप्लीट लेण्या होत्या. जेव्हा आपण वरती सभागृहाकडे जाऊ किंवा टॉपला जाऊ तर तिथून तुम्हाला पॅगोडा बघता येईल. तुम्हाला ती जी बिल्डिंग दिसते मधली त्या 2 त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतोय का? एक सभागृह आहे. तुम्हाला हे जे पट्टे दिसत आहेत याचा उपयोग इथे एखाद्या लेक्चर हॉलसारखा किंवा जेवणाला बसण्यासाठी याचा उपयोग इथे होत असत. तुम्हाला जे आतमध्ये एक रूम दिसत आहे ते रूम म्हणजे भिक्षूंच्या निवासासाठी एक रूम आहे, त्याला सेल म्हटलं जातं. जी खोली आहे ती भिक्षूंची निवासाची खोली आहे. एका सेलमध्ये 1 भिक्षू. असे तुम्हाला वरती अनेक सेल मिळतील. टोटल 120 लेण्या आहेत. त्याच्यापेक्षा अधिक मिळालेल्या आहेत पण अजून त्याचं मार्किंग केलेलं नाही आहे. हा इथला सभागृह आहे हे लक्षात घ्या. लेणी म्हटलं एखाद्या कुठल्याही कॉम्प्लेक्सला किंवा बिल्डिंगला एखादं हे असतं ना कम्युनिटी हॉल प्लास्टर केलेलं आहे. आम्ही स्वतःला प्लास्टर केलेलं आहे. त्या प्लास्टरवरती मग नंतर चित्र काढलेलं आहे आणि मग नंतर त्याच्यामध्ये रंग भरणार होते. फक्त चित्र काढून झालेलं आहे, रंग भरायचं काम बाकी होतं. त्यामुळे पूर्ण हे आहे चित्र आहे. लेणी क्रमांक 34 मध्ये तुम्हाला पेंटिंग मिळते. आता आपण 41 मध्ये तिथे जाऊ ना, त्या 41 मध्ये तुम्हाला अवलोकितेश्वर पाहायला मिळते 41 मध्ये. आणि मग नंतर आपण वरती 67 मध्ये जाऊ 67 मध्ये, त्याच्यामध्ये सुमेध बोधिसत्व मिळते तुम्हाला पाहायला. आणि 90 मध्ये महापरित्रण पाठाचं शिल्प मिळेल. त्या शिल्पाच्या बाजूला जे बुद्धांची शिल्प आहेत त्या शिल्पांवरती जेव्हा लेण्या बनवल्या जात होत्या त्या काळामध्ये त्या काही अशाच बनवल्या जात नव्हत्या की नुसतं खोदून ठेवलं आहे, थोडीशी डिझाईन केली परंतु असाच दगड आहे असं नव्हतं. या दगडावरती प्लास्टर देखील होतं, त्याच्यावरती चित्र देखील होतं. आणि बुद्धांची जितकी तुम्हाला शिल्प या लेणीमध्ये दिसत आहे ती फक्त नुसती दगड नव्हता तो. आता जर तुम्हाला ओपन एकदम दगड दिसतो नॅचरल, त्याचा जो शेड आहे तसं नव्हतं. तर त्याला कलर द्यायचे, त्या काळामध्ये कलर द्यायचे आणि त्याला सजवायचे. म्हणजे त्याच्यावरती चिवर वेगळं दिसलं पाहिजे, जो स्किन कलर आहे तो वेगळा दिसला पाहिजे. आणि हे
प्रिझर्व करण्यासाठी आर्किओलॉजी काय करते आता, या सर्व शिल्पांवरती एक स्प्रे देखील मारते. तो स्प्रे कसा मारतात किंवा मारलेला आहे तो तुम्हाला त्या लेणी क्रमांक 90मध्ये पाहायला मिळेल. जर आपण शिल्पांना जे हात लावतोय ना सध्या, किंवा शिल्पांवरती जे नाचतोय आपण किंवा ह्या अवशेषांवरती, हे अत्यंत चुकीचं आहे. आपल्याला हे एकदम काळजीपूर्वक हाताळलं पाहिजे. कारण मी इथं गेली 35 वर्ष येते, 35 लहान होतो तेव्हापासून. 10वीपर्यंत तर मला लेणी बघायचं कळत नव्हते. पहिले लोक येतात आपल्या बिल्डिंगमध्ये पिकनिकला, त्यांच्याबरोबर यायचो. जेव्हापासून लेणी बघायची कशी हे कळायला लागलं ना, जेव्हा अभ्यास केला तेव्हापासून कळायला लागलं की आपण इथे येऊन फार मोठी चूक करतो. सतत आपण जो आपला जो वावर आहे किंवा लोकांचा जो हुल्लडपणा चाललेला आहे, ह्या लेणीला तो अतिशय धोकाच आहे. मी तुम्हाला माझे 7 वर्षापूर्वीचे फोटो दाखवतो. खाली आपण तुम्हाला लेणी क्रमांक 3 मध्ये जे प्राण्यांची शिल्प दाखवली छोटी छोटी, किंवा जे धर्मचक्रवर्ती सर्कलमध्ये, ते त्या काळामध्ये स्पष्ट दिसत होते. म्हणजे कधी फक्त 7 वर्षापूर्वी ते इतकी गळती आणि हे सुरू व्हायला लागले ना की हळूहळू एकदम स्पीडली नष्ट होणार. म्हणजे 2000 वर्षात जितकं नष्ट नाही झालं तितकं पुढच्या 50 वर्षामध्ये हे नष्ट होणार आहे, लक्षात ठेवा. ही आपली जबाबदारी आहे की हे हँडल कसं करायचं आहे किंवा याचं संरक्षण, जतन आणि संवर्धन कसं करायचं. सर शासन का नाही ताब्यात किंवा शासनाच्या ताब्यात ते सर्व पर्यटक बाहेरच्या देशात समजा ही मनुष्य ते एखाद्या भिक्षूच्या ताब्यात दिले एकदम खूप फायदे फक्त भिक्षू असतो. प्राचीन येतात. तुम्ही परिकरण पाठ कधी उच्चारण केले त्याचं? हा, त्याच्यामध्ये राजतोवा, चोरतोवा, मनुष्यतोवा आणि प्राण्यांची जी नावं येतात त्याच्यामध्ये. तर हे ते परिकरण पाठाचं शिल्प आहे. ते कसं मी तुम्हाला सांगतो. ही भृकृती आहेत आणि या तारा आहेत. या काय आहेत? अवलोकितेश्वरांच्या कंपॅशन म्हणजे त्यांचं जे हे आहे त्याच्याच त्या देवता आहेत असं मानलं जातं. भृकृती आणि तारा, त्यांच्या हातामध्ये हे पद्म तुम्हाला क्लिअर दिसतंय. आता ह्याला परिकरण पाठ का म्हणतात शिल्प? ते वरती बघा तुम्हाला भय दाखवलेली आहे. हा, पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय? उजव्या बाजूच्या पहिल्या शिल्पामध्ये हा जो नागराजा आहे तो कोणत्या तरी प्राण्यापासून भयभीत झालेला आहे. म्हणजे सॉरी, हे अस्पष्ट आहे. हे शिल्प जे आहे ना अस्पष्ट आहे. नागराजा बघा, हा आहे, हा नागराजा आहे. हा बघा, हा नागराजा आहे. ह्याच्या पाठी हा कोणता तरी प्राणी आहे, त्याच्यापासून हा भयभीत झालेला आहे. आणि हे अवलोकितेश्वर त्याला काय करतायत? अभय देत आहेत. त्याच्यानंतर त्याच्या खाली एक शिल्प आहे, त्याच्यामध्ये एक माता आहे आपल्या बालकाला घेऊन. हा, आणि ती कुठल्या तरी मनुष्यापासून, चोरापासून मार खात आहे. तिला अभय कोणी दिले? अवलोकितेश्वरांनी दिले. त्याच्यानंतर चौथ्या शिल्पामध्ये एक मनुष्य दिसतोय तुम्हाला. हा या मनुष्याकडून मार खातोय. हे अवलोकितेश्वरांनी काय केलंय? त्याला अभय दिलंय. त्याच्यानंतर 5वं शिल्प आहे, त्याची काय झाले? पडझड झाले, ते काही दिसतच नाही आपल्याला. म्हणजे हे अस्पष्ट आहे, खालचं अस्पष्ट आहे. हे 3 तुम्हाला कळाले. 5 आहेत एकूण. डाव्या बाजूला ह्या हत्तीपासून, चंड हत्तीपासून मनुष्याचं रक्षण कोण करतंय? अवलोकितेश्वर. इथे सिंहापासून अवलोकितेश्वर मनुष्याचं रक्षण करतो. इथे सापापासून. तुम्ही जर हे वाचलेत महापरिकरण पाठ, तर त्याच्यामध्ये चंड हत्ती, अस्वल, हे सगळे उल्लेख आले. बरोबर, सर्प, हे त्याच्यापासून त्याला रक्षण दिलेलं आहे. खाली कोण आहे? खाली ही आग आहे. आग आहे ना, अग्नितोवा. ते त्याच्यापासून रक्षण करतं. आणि खाली उदकतत्व म्हणजे पाण्यापासून, जहाजात बघा त्याच्यापासून अवलोकितेश्वर रक्षण करतात. अशी इकडे पूजा चालत होती. याला हे 10 भय दाखवले, काही ठिकाणी अष्टभय असतात. तर हे परिकरण पाठाचं शिल्प आहे. आणि तुम्हाला मगाशी मी म्हटलं ना की जी शिल्प असायची ती कलरफुल, एकदम सुंदर अशी बनवलेली असायची. त्याला कलर असायचा. हा कलर दिसतोय, हा लेप दिसतोय. आणि ह्या चमकतंय का? ह्याच्यावरती ना आर्किओलॉजीने हे मारलेलं आहे, स्प्रे मारलंय. ते खराब लवकर होऊ नये म्हणून. कलर दिसतोय का?
त्या काळामध्ये किती सुंदर असतील हे शिल्प. बापरे. आता आपण फक्त आतला भाग बघतोय त्याचा. चेहऱ्यावर प्रसन्न मुद्रा बघ. जसं खूपच सुंदर. साहेब सारनाथमध्ये अजून धर्मचक्र एवढं इथे पण चमकतं. कलर बघा बाकी आहे, इथे बाकी आहे. सारनाथमध्ये असे कलर आहे, खूप चमकतोय तो चक्र. चला 81, 90 आणि 67 तीन लेण्या बघायच्या आहेत. या लेणीमध्ये जे तुम्हाला अवलोकितेश्वर दिसत आहेत त्याच्यामध्ये त्या अवलोकितेश्वर वरांना 11 शीर्ष आहेत, डोकं आहेत. त्यांना एकादश अवलोकितेश्वर असं म्हटलं जातं. तर त्यांना 10 डोकी एक्स्ट्रा का आहेत त्यांनी दाखवलेली. अशी जी ही शिल्प जी आहेत ना, हा शिल्प हे पुणे एक भारतामध्ये एकमेव फक्त इथंच आहे. बाकी कुठेही तुम्हाला मिळणार नाही पुढे भारतात. एकमेव याच लेणीमध्ये हे शिल्प आहे. नाहीतर मग तुम्हाला जपानमध्ये अशा मूर्ती दिसतील एकादश अवलोकितेश्वरच्या. पण याच्या 10 शीर्ष का दाखवण्याचं प्रयोजन काय आहे. अवलोकितेश्वरांना हात पण दाखवले जातात. कधी 6, 8, कधी 10, 12, 100, कधी 1000 असे हात दाखवले जातात. हजारो हात पण दाखवले जातात. का दाखवतात ते. कारण अवलोकितेश्वरांची कन्सेप्ट अशी आहे की ते कंपॅशन त्यांच्यामध्ये जास्त आहे. करुणेचे देवता आहे अवलोकितेश्वर बोधिसत्व. आणि ते आपल्या हजारो हातांनी या जगभरातल्या हजारो लोकांना ॲट ए टाईम मदत करतात. अशी ती कन्सेप्ट आहे. म्हणून ते अनेक हात त्याला दाखवले जातात. हे जे शीर्ष दाखवलेले आहेत 10 एक्स्ट्रा, त्याची कन्सेप्ट अशी आहे की ते दिशा किती असतात. 10 दिशा असतात. आपण याच्यामध्ये किती दिशा पाहिल्या सिंहलोवासुत्तमध्ये 10 दिशा पाहिल्या. तर त्या 10 दिशा असतात. वरची खालची एक दिशा असते. तर त्या सर्व दिशेंना ते आपल्या करुणेने पाहत असतात की कोणाला करुणेची आवश्यकता आहे का माझ्या. साधू साधू साधू. ही कन्सेप्ट अशी आहे. आता अनेक वेळा लोकांना माहीत नसतं 1000 हात म्हणजे हे काय देवाचीच कन्सेप्ट आहे किंवा एवढी डोके दाखवली म्हणजे ही रावणाची कन्सेप्ट झाली. तर असं नाही. बुद्धिझममध्ये कन्सेप्ट वेगळे आहेत. आणि प्राचीन बुद्धिझममधूनच नंतर मग पंथ आणि संप्रदाय निर्माण झालेले आहेत आणि त्यांचा त्यांच्यावरती प्रभाव पडलेला आहे. तुम्ही जर पाहिलात 7व्या शतकानंतर वज्रयानाचा उदय झाला बुद्धिझममध्ये. पण ह्या वज्रयानातूनच नंतर शैव आणि वैष्णव पंथाचा उदय झाला. आज हिंदुझम जो म्हणतो प्रामुख्याने, तर त्याच्यामध्ये 2च संप्रदाय आहेत हिंदूमध्ये. एक शैव आणि वैष्णव. लोकांना माहीत नाही, सगळे हिंदू करतात. संप्रदाय कोणते आहेत. एक वैष्णव पंथ आहे तो विष्णूला मानतो. शैव पंथ आहे तो शंकराला मानतो. तुम्ही जर हा असा शिल्पांचा अभ्यास करत करत पुढे गेलात तर मग तुम्ही अनेक ठिकाणी पाहायला तुम्हाला मिळेल की वज्रयानातूनच नंतर हिंदुझमची कशी निर्मिती झाली आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी शिल्प तुम्हाला कशी पाहायला मिळतील. तर त्याच्यामध्ये आज आपल्याला मारीची कोण आहे, हरिती कोण आहे, खसरपण कोण आहे किंवा ह्या अशा ज्या गोष्टी आहेत हे आपल्याला कळतच नाही. देवी तर इतक्या आहेत की आजच्या ज्या 9 देवी आहेत 9 दिवस बसतात या कोण आहेत. त्या वज्रयानातल्या देवी आहेत सर्वच्या सर्व. सरस्वती इज अ प्युअरली बुद्धिस्ट डॅटी. ही बुद्धिझममधली एक देवता आहे सरस्वती. आज कुठे गेली सरस्वती तिकडे गेली वगैरे. पण ह्या सगळ्या वज्रयानातल्या देवता आहेत 9व्या शतकामध्ये. तर ह्या फक्त आपल्याला माहिती करायची आहे. आपल्याला आज बुद्धशुद्ध रूपात मिळाले तर आपल्याला इकडं तिकडं भटकायची गरज नाही आहे. तसं बघायला गेलं तर हा एक अभ्यास म्हणून तुम्ही नंतर बघू शकता. आपल्याला शेवटी शरण कोणाचं आहे. बुद्धमेश्वरांना नाही आहे. आपण त्याच्याशिवाय आपल्याला दुसरं संगंतन नाही आहे. आपण फक्त तेवढा पहिला विचार करूया. बाकीच्या गोष्टी आहेत ते तुम्हाला अभ्यासासाठी आहे. भारताचा जो प्राचीन सांस्कृतिक इतिहास आहे त्याच्यासाठी आहे. तर महत्त्वाच्या गोष्टी. आता आपण 67 कडे जाऊया. सर हे संकेतित शाब्दिक शिल्प आहे संकेतिक भाषेतलं. तर किंबहुना हे बोधिसत्व होऊन गेले किंवा भावी तर ते वज्रयान हा जो पंथ आहे ना त्याच्यामध्ये अवलोकितेश्वर बोधिसत्वांना मानतात. या जगामध्ये हजारो लाखो बोधिसत्व होऊन गेलेले आहेत आणि हे बोधिसत्वच नंतर पुढे जाऊन बुद्धत्व प्राप्त करतात. ते पिण्यालायक होतं आणि मग ते पित असतं. हा वॉटर प्युरिफायर आहे कानेरीतला. तुम्ही बघताय की त्या लाईननी पाणी पहिलं याच्यामध्ये येतो जो साचा बनवलेला आहे त्यांनी त्याच्यामध्ये. त्यानंतर एक अधिक डीप आहे खाली गोड्याला. त्याच्यामध्ये पालापाचोळा वगैरे घाण खाली तळाला जमा होते आणि वरती जे प्युअर पाणी राहतं चांगलं शुद्ध
ते ह्याच्यामध्ये जमा व्हायचं आणि मग इथून ते पीत असतं. तर हा असा प्रकारचा एक त्यांनी वॉटर प्युरिफायर बनवला होता त्या काळात. हे आता हे जे त्याचे मला हे लाईन दिसत आहेत ना, ते तुटलेले आहेत ना, कुठे कुठे खराब झालेले आहेत. स्वामी दत्त आणि अन्य उपासकांनी हे पाण्याचे कुंड दान केल्याचे या शिलालेखामध्ये उल्लेख केलेला आहे. सुवर्णकार म्हणजे सुवर्णकार म्हणजे कम्मार पुत्त. समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजस् सुनन्तु सद्गमोक्षदम् धम्मा सवनकालो अयं भदन्ता धम्मा सवनकालो अयं भदन्ता धम्मा सवनकालो अयं भदन्ता वन्दामि चेतियं सब्बं सब्बठाने सुपतिष्ठितं साररे महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा साधु साधु ईश और दुर्भाव रहे न नाम निशान स्नेह और सद्भाव से भर ले तन मन प्राण मन मानस में प्यार ही उर्मिल हो रोम रोम से ध्वनि उठे मंगल मंगल दूर होय दुर्भावना द्वेष होय सब दूर